श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचा आज आपण 10वा अध्याय घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया 10व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी आणि सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली ते यांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार, परलोकी तारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने सुख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाच्या मनात यापरी विचार येत सदा उद्गदित चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती तरी मन नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल, हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते. पाहून या ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे घरदार. मायापाश दृढ विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामासी ऐसे सांगून सर्वत्रासे निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जन निगती घराहुनी, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र पंत क्रमिता मी किंकर, मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण, श्रोते होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदार्यत ईश्वर भक्त तैसाची. जयांची खाती सर्वत्र विद्याधनांचे माहेर, अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्गिन्न चित्ती. मग शिवसाधना करीती कामना धरुनी चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होऊन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयंताचे मन. जो साक्षात उमारमन तिच्या उदरी राहिला, अनंत ब्रह्मांड यांच्या उदरी इच्छा मात्रे घरी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हारा दीक्षिता आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिमान ठेविले त्या लागून, शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसारी पूजे लागी आणले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित तयांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊ तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐसा लीला अपार दाखवती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले. असे पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोने दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. त्रेघृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद ते यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, मनती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजींसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. मनती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप
पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागासी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेव निर्धार, निरोप तुझ दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची काम करी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असती नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचेवरील नेळे अल्पव्रत, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी. ऐसा ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान, त्यांची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करीते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. 10व्या अध्यायाचा कथासार पुढील प्रमाणे आहे. आपल्या काठीशी पूर्व पुण्याई होती, म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्री स्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे. याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढील कथाभागास प्रारंभ करीत आहे. हावेरी येथे बाळप्पा नावाचे सराफीचा व्यवहार करणारे सुखवस्तू यजुर्वेदी ब्राह्मण ग्रहस्थ राहत होते. वयाच्या 30 नंतर एकाएकी त्यांचे मन संसारातून विरले. त्यांना परमार्थाची ओढ लागली. त्यांचे मन प्रपंचात रमेना. प्रपंच क्षणभंगूर असून त्यातील सौख्य सुखामागे धावण्यापेक्षा शाश्वत मुक्तिदायक परमार्थाकडे वळण्याचा निश्चय त्यांनी केला. एका रात्री स्वप्नदृष्टांतामध्ये अनुकूल संकेत मिळताच बाळप्पांनी सोलापुरात जातो असे कारण देऊन घरदार सोडले आणि सद्गुरूच्या शोधात ते बाहेर पडले. मजल दर मजल करीत ते मुरगोड या क्षेत्री येऊन पोहोचले. मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले. त्यांचा पूर्वपरिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड येथे मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत असे ईश्वरभक्त ब्राह्मण गृहस्थ राहत होते. पोटी संतती नाही म्हणून उदास झालेल्या मल्हार दीक्षितांनी श्री शंकराचे 12 वर्ष तप केले. तेव्हा त्यांना शिवप्रसादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले. साक्षात श्री शंकर मल्हार पत्नीच्या पोटी जन्म घेते झाले. या बालकाने 8व्या वर्षी मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले दैवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशव्यांचे राज्य लयाला गेले. या चिदंबर सत्पुरुषांनी केलेल्या महायज्ञ सोहळ्यात आपण तूप वाढण्याचे काम केले असे खुद श्री स्वामींनी कथन केले होते. अशा या पावन पुण्यशाली मुरगोड क्षेत्रातील चिदंबर दीक्षिताच्या भूमीत बाळप्पा दाखल झाले होते. श्री स्वामी समर्थ.